पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 शंकर महाराज मठ बिब्बेवाडी परिसरात राजकीय हालचालींना आता वेग आलाय। फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तरुण तडफदार आणि सुवर्णपदक विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू गौरव गणेश घुले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। आज गौरव घुले यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ उत्साहात पार पडला। प्रचारादरम्यान नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून तरुण उमेदवार म्हणून गौरव घुले यांना मतदारांकडून विशेष पाठिंबा मिळताना दिसतोय। प्रभागातील स्थानिक उमेदवार असल्याने गौरव घुले हे संपूर्ण प्रभागाला आपलं कुटुंबच मानतात। नागरिकांच्या दैनंदिन समस्या, विकासाचे प्रश्न आणि युवकांच्या अपेक्षा यांची त्यांना सखोल जाण आहे। गौरव घुले यांचे वडील श्री गणेश सोपानराव घुले हे सुरुवातीपासूनच समाजकार्यात सक्रिय आहेत। क्रीडा क्षेत्रातील योगदान, शेतकरी बांधवांसाठी केलेलं कार्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालकपद आणि बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव यामुळे त्यांचा सामाजिक वारसा गौरव घुले यांना लाभलाय। संयम, अभ्यासू नेतृत्व आणि विकासाचे स्पष्ट ध्येय घेऊन प्रभागात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा निर्धार गौरव घुले यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 मध्ये सध्या गौरव घुले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। तरुण नेतृत्वाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 20 मधील ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे। नमस्कार, माझं नाव गौरव गणेश घुले। मी आपल्या प्रभाग क्रमांक 20 म्हणजे शंकर महाराज मठ बिबवेवाडी या प्रभागातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांच्या पार्टीतनं इच्छुक उमेदवार आहे आणि गेली 4 ते 5 वर्ष मी या प्रभागामध्ये सातत्याने काम करत आलेलो आहे, सामाजिक काम करत आलेलो आहे। प्रत्येक वयोगटातले जे मतदार असतील त्यांचे प्रश्न सोडवायचा माझा प्रयत्न कायम राहिलेला आहे आणि आता जवळजवळ 5 महिने झाले या इलेक्शनच्या दृष्टिकोनातनं मी लोकांमध्ये संवाद साधतोय, लोकांशी भेटीगाठी घेतोय। तेव्हा मला असं लक्षात येतंय की बरेच वर्ष प्रश्न सोडवलीच गेली नाहीत, नगरसेवकांकडे पोहोचलेलीच नाही किंवा नगरसेवक तिथपर्यंत आतापर्यंत गेले नाहीत। म्हणजे छोट्यातला छोटा प्रश्न जर असेल, जसं की झाडांच्या फांद्या कापायच्या असतील, हे काही जास्त मोठा प्रश्न नाही, पण ते पण इतके वर्ष झालं काम झालेलं नाहीये। तर फार फांद्या कापण्यापासून ते ड्रेनेजचे जे मोठे मोठे प्रश्न आहेत की जे दरवर्षी त्याचं मेंटेनन्स केलं पाहिजे, असे बरेचसे प्रश्न सोडवले जात नाहीयेत। वाहतुकीची अडचण आहे, बरंच अतिक्रमण वाढलेलं आहे, असे बरेचसे प्रश्न समोर आलेत आणि ग्राउंडवरती लोकांमध्ये फिरताना लोकांचा एकदम चांगला प्रतिसाद मला भेटतोय। कारण काय मी आता इलेक्शन आले म्हणून काय प्रचार करत नाही किंवा काम करत नाही, लोकांच्यात मी अगोदरपासून आहे आणि माझे वडील कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे आपल्या प्रभागात लागूनच आहे आपल्या मार्केट कमिटी। तर त्या भागामध्ये जेवढं काय आमच्याकडनं समाजकारण झालंय, लोकांची अडचणी सोडवण्यात आलेल्या आहेत, तर लोकांना एकंदरीत आमचा स्वभाव माहिती आहे की आम्ही लोकांमधले आहोत आणि लोकांसाठी आहोत। काय गेलं तर 80% सोसायटी वर्ग आहे, 20% मध्ये बैठी वस्ती भाग आहे। तर या ठिकाणी मिक्स्ड वोटर आहे आणि माझा मानस हाच आहे की प्रत्येक अडचण जी काय पुढे येतील, समजा महिलांची सुरक्षा असेल, महिलांच्या आरोग्यावरचे प्रश्न असतील, तर ते सखोलतेने नेमका त्यांचा अभ्यास करावा की बाबा नेमकं काय अडचण आहे। समजा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले तर सिक्युरिटीचा प्रश्न थोड्या प्रमाणात सॉल्व्ह होऊ शकतो। नंतर जर महिलांसाठी वेगळे हॉस्पिटल्स निर्माण केले, प्रसूतीगृह केली, तर त्याचा बराचसा फायदा त्यांना घेऊ शकतो। जसं कणकोडीमध्ये 10 रुपयामध्ये डिलिव्हरी होती महिलांची। तर असे वेगळे प्रोग्राम्स मला आखायचे आहेत। तरुण मुलांसाठी मी स्वतः एक खेळाडू असल्यामुळे मी स्वतः भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, मी स्वतः सुवर्णपदक आणलंय भारताला पॉवर लिफ्टिंग मध्ये। स्वतः एक खेळाडू असल्यामुळे जे नवीन पिढी जी आपल्या प्रभागातली त्यांच्यासाठी सराव करण्यासाठी, स्पोर्ट्स खेळण्यासाठी एक चांगल्या दर्जाचं स्पोर्ट्स क्लब आपल्या प्रभागामध्ये निर्माण व्हावं, ज्याच्यामुळं गुन्हेगारी पण कमी होईल, म्हणजे मुलांना एक स्पोर्ट्स म्हणजे करिअर म्हणून ऑप्शन निर्माण होईल, असं मला आपल्या प्रभागामध्ये करायचं आहे। वयस्कर लोकांसाठी जागोजागी वाचनालय, वयस्कर वृद्धांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प्स असे रेग्युलर टाइम पिरियड मध्ये घेण्याचा माझा मानस आहे।